भावांनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आज काय नियोजन नाही आपलं, भाड्याचं सध्या गार आहे बघा वातावरण. परभणीत आलो नाश्ता करायला तुलसीला. इथं एक सांगितला उत्तपा बघा. उत्तपा सांगितलं ना, मस्त लगे नाश्ता गिष्टा केला आणि पॉइंटला आलो. पॉइंटला आल्या बघा सकाळी 9लाच गाड्या. आणाला म्हणाले भाडं दे रे. आणा म्हणाले मलाच नाही भाडं. मग कैलासराव हरिभाऊन मी निघालो देवाशीष रेडिओ आपल्या किशोर भाऊपाशी. मी आपल्या गाडीला काहीतरी वेगळंच करावं लोकांपेक्षा अलग. ते मॅट ब्लॅकचा पट्टा मारायचा होता बघा. केलं भाऊन सुरू मॅट ब्लॅकचा पट्टा मारायला. त्या हिट गन असं लावलाय बघा. फायनल लुक कसा आलाय बघा आपल्या गाडीचा. लोकांपेक्षा वेगळं काहीतरी. लांबूनच ओळखून आली पाहिजे तुम्हाला गाडी आपली. पॉइंटला आलो संजू भाई आणि मी एकनाथ भाऊ चहा प्यायला निघालतो. हे आमच्या मार्केटचा पुष्पा आहे बा कसा करायला झुके का नाही म्हणायला साला. मग ओंकारेश्वरला आलतो चहा प्यायला. संजू भाई मी आणि एकनाथ दादा चहा पेला. आणि इकडे सतीश भाऊच्या दुकानाद्वारा आपला फॉलोअर्स भेटला मला, त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिलाय. हे भाऊचं दुकान आहे बघा. यातून आपल्याला गॉगल घेतला एक मस्त लागा. दत्तराव नेला म्हणलं सोडा आपल्याला तिथं कटिंगच्या दुकानावर दाढी करायची होती. दाढी करायला आलो जरा. दाढी बारीक असली की बरं वाटते मला, जास्ती मोठी दाढी आवडतच नाही. काय मग दाढी गिडी करून गावाकडे निघालतो. आले आले आईने लावलं काम जाय म्हणे. झोपालाच काय बाजार करून ये, गुरुवार आहे आमच्या गावातला बाजार असते. बाजार हे केला आणि आलो आपल्या गाडी साफसूफ केली. जरा सकाळी जायचं होतं आपल्याला लवकर. सांगतो ना उद्याच्या पाठ मध्ये माहिती तुम्हाला लयच गडबड राहते ऐकायची.